एक क्वेश्चन मार्कच्या याच्याने कोणीतरी लॉग इन केलेलं आहे, प्लीज त्यांनी ते नाव चेंज करा ना. मी 2 वेळेस सांगितलंय, एक 5 मिनिटात नाही झालं तर रिम्यूव्ह करतो मी त्यांना. हा, मी वेटिंग रूम मध्ये टाकलं होतं त्यांना 2-3दा, ते परत इन झाले. तर क्वेश्चन मार्क ज्यांचं आहे स्पेसिफिक चार्ट पाठवतोय तुम्हाला, समजत नसेल तर प्लीज चेंज युअर नेम. ओके, लेट स्टार्ट. माझी स्क्रीन शेअर करतो मी. आयटीसी घेणार आहोत आपण आज. स्क्रीन दिसते प्रत्येकाला? दिसते. ओके, येस, मला सर्वांकडनं आलं पाहिजे फटाफट. आज आपण इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार आहोत. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय? आतापर्यंत मी 2-3 वेळा सांगितलंय की आपण जे परचेस करतो, गुड्स सर्व्हिसेस घेतो, त्यावर आपण जो इनपुट टॅक्स क्रेडिट देतो किंवा बिलामधला जीएसटी आपण जो समोरच्याला देतो त्याचं क्रेडिट घ्यायचं असतं आपण, त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. एक एक्झाम्पल घेऊया छोटस. स्क्रीन दिसते प्रत्येकाला? ओके, दिसते. समजा आपण 100 रुपयाचा माल परचेस केला, त्याची बेसिक प्राइस 100 रुपये आणि 9 रुपये सीजीएसटी, 9 रुपये एसजीएसटी जर आहे, तर आपण 118 रुपयाचं बिल घेतो त्याच्याकडनं. तर हे आहे सीजीएसटी आणि हे आहे एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? स्टेट जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी आणि सीजीएसटी म्हणजे सेंट्रल. आणि युनियन टेरिटरी जर असेल तर युटी जीएसटी. बरोबर? तर हे जे आपण जीएसटी परचेस करताना देतो त्याचं क्रेडिट घ्यायचं, म्हणजे ते झालं आयटीसी. याला काय म्हणतात? आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता समजा हाच माल जर आपण 110 रुपयाला विकला, समजा 110 रुपयाला विकला असता, हा जर आपण माल 110 रुपयाला विकला असता, तर जीएसटीच्या हिशोबाने 9%, 9 रुपये 9.90 पैसे आणि 9 रुपये 90 पैसे टोटल बिल झालं असतं 119.80. तर आता आपण काय करू? गव्हर्नमेंटला जेव्हा पे करायचे आपल्याला सीजीएसटी 909 रुपये 90 पैसे द्यायचे आणि एसजीएसटी ला 9 रुपये 90 पैसे द्यायचे. पण आपण काय करायचंय, आपण जर हा जो जीएसटी आहे हा ऑलरेडी पे केलेला आहे गव्हर्नमेंटला, तर याचं क्रेडिट घ्यायचंय -9 रुपये. -9 रुपये. मग गव्हर्नमेंटला किती पे करायचे आपल्याला? तर फक्त 90 पैसे सीजीएसटी आणि 90 पैसे एसजीएसटी पे करायचा आहे. तर आपण जो हे याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर? हे
जे 9 रुपये आपण क्रेडिट घेतलंय याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि याच्यासाठी काय काय करावं लागतं, काय काय नियम आहेत ते सर्व बघणार आहोत आपण आज. तर input tax credit means a claim the credit of the GST paid purchase of goods and service which are used for the furtherance of business. The mechanism of input tax credit is a backbone of GST and is one of the most important reason for the introduction of the GST. स्क्रीन दिसते सर्वांना? ललित सर, मी थोडं इंटरप्ट करतो. हा, मी तुम्हाला होस्ट केलंय. आता मला एक दुसरं काम आहे, तर मी मीटिंग लिव्ह करतोय. चालेल चालेल ना सर, चालेल, काही प्रॉब्लेम. हा, तुम्हाला होस्ट केलंय मी आणि रेकॉर्डिंग पण सुरू आहे. ओके ओके सर. ओके. तर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय की आपण जो परचेस माल केलेला आहे किंवा सर्व्हिसेस परचेस केलेले आहेत तर त्याच्यावर जो आपण जीएसटी समोरच्या व्यक्तीला देतो त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि जीएसटीच्या आधी काय होतं की तुम्हाला सेंट्रल सेल्स टॅक्स होता, वॅट होता, एक्साइज होता, सर्व्हिस टॅक्स होता. आणि काय व्हायचं त्यामध्ये की जीएसटीच्या प्रमाणे एक्साइजचं किंवा वॅटचं किंवा सर्व्हिस टॅक्सचं इंटर मेकॅनिझम नव्हतं. खास करून एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स बहुधा होऊन जायचं, पण एक्साइज आणि व्हॅट, सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट असं युटिलायझेशन व्हायचं नाही. प्लस जर महाराष्ट्राच्या बाहेर जर मटेरियल पाठवलं तुम्ही तर समोरच्या व्यक्तीला त्याचं क्रेडिट मिळायचं नाही, किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून तुम्ही जर परचेस केलं तर त्याचंही क्रेडिट मिळायचं नाही. आणि त्याच्यामध्ये सी फॉर्म वगैरे देणं ह्या वगैरे गोष्टी होत्या, एच फॉर्म होते, H1 फॉर्म होते, तर ते सर्व जीएसटी मध्ये आता नाहीये. जीएसटी मध्ये एवढंच म्हटलंय की बिल तुमच्याकडे असलं पाहिजे, त्याच्यानंतर ते मटेरियल जे आहे किंवा सर्व्हिसेस आहेत ते तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये आलं पाहिजे, तुमच्या शॉपमध्ये आलं पाहिजे, त्याच्यानंतर समोरच्याने त्याच्यावरचा जीएसटी भरलेला पाहिजे आणि त्याने त्याच्या रिटर्न मध्ये तुमचे बायरचे सर्व डिटेल्स टाकलेले पाहिजे. हे सर्व 4 बेसिक नियम आहेत. आणि त्याच्यामध्ये 5वा नियम ऍड झालेला आहे की ई वे बिल असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर गुड्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर 1 लाखाच्या वरती माल असेल तर त्याला ई वे बिल बनवणं कंपल्सरी आहे. आणि जर महाराष्ट्राच्या बाहेर जात असेल तर 50,000च्या वरती जर माल असेल तर त्याला ई वे बिल बनवणे गरजेचे आहे. ते आपण पुढे बघूया. आता पुढे बघूया. GST is a single tax levied across India right from manufacturing of goods service till it reaches the end customer. The chain does not get broken and everybody is able to take benefit of the same and there is a seamless flow of credit. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. आता त्यांनी काय म्हटलंय की क्रेडिट कॅन बी क्लेम, इनपुट टॅक्स क्रेडिट कॅन बी क्लेम with the help of following example. आता यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, मी ऑलरेडी एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. एक्झाम्पल मध्ये परत घ्यायची गरज नाहीये. ही फाईल मी शेअर पण करणार आहे तुम्हाला. ओके, इथे आता जर बघितलं तर इनपुट टॅक्स क्रेडिट सीजीएसटी, एसजीएसटी, यूटीजीएसटी आणि आयजीएसटी. आतापर्यंत मी 2-3दा सांगितलंय, परत एकदा सांगून देतो. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. युनियन टेरिटरी जर असेल तर तिथे एसजीएसटीच्या ऐवजी यूटीजीएसटी लागतो. आणि आयजीएसटी म्हणजे इंटरस्टेट. इंटरस्टेट म्हणजे काय की जेव्हा ट्रान्झॅक्शन 2 स्टेट मध्ये होत असेल किंवा मल्टिपल स्टेट मध्ये होत असेल तर तिथे आयजीएसटी येतो. नॉर्मली विदिन द स्टेट बिल असेल तर या 2 टॅक्सेस असतात. जर यूटीजीएसटी म्हणजे युनियन टेरिटरी असेल आणि
त्याच्यामध्ये सीजीएसटी आणि यूटीजीएसटीचं बिल तयार होतं. पण आउट ऑफ महाराष्ट्र जर असेल किंवा आउट ऑफ स्टेट जर असेल तर तिथे आयजीएसटीचं बिल तयार होतं. या दोघांमध्ये ही आणि यांच्यामध्ये 50-50% टॅक्स रेशो असतो. म्हणजे 18% असेल तर 9-9%, जर 5% असेल तर 2.5% 28% असेल तर 14-14%. पण ज्यावेळेस आयजीएसटी येते त्यावेळेस 18%, 28%, 5% हा पूर्ण एकच आयटम दिसतो तुम्हाला. त्याचं बायफर्केशन करायची गरज पडत नाही. तर जीएसटी comprises of following levies: central goods and service tax, also known as a central tax, which is levied on interstate or intra-union territory of supply of goods or service both. त्याच्यानंतर त्यांनी इथे स्टेट जीएसटी सांगितलं आहे, त्याच्यानंतर युनियन टेरिटरी सांगितला मी, आणि इंटिग्रेटेड जीएसटी अँड सर्व्हिस टॅक्स सांगितला, नोन ॲज अ इंटिग्रेटेड टॅक्स. आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आयजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी आणि यूटीजीएसटी, तर प्रत्येकाचं क्रेडिट प्रत्येकाला घेता येत नाही, त्याला काही रिस्ट्रिक्शन आहे. त्याच्यासाठी समजवण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. स्क्रीन दिसते ना सर्वांना? ओके. तर इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स मध्ये सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी. ज्यावेळेस एसजीएसटी असेल तर तिथे यूटीजीएसटी चेंज होऊ शकतं. जर युनियन टेरिटरी मध्ये असेल तर इथे यूजीएसटी चेंज होईल. तर सीजीएसटी जेव्हा क्रेडिट घेतात त्याचं फर्स्टली सीजीएसटीलाच क्रेडिट घेतलं गेलं पाहिजे. सेकंडली तुमचं सीजीएसटीची लायबिलिटी जर नसेल तर मग उरलं तर आयजीएसटीला घेता येतं, आयजीएसटी तुम्ही पे करू शकता. पण त्याच्या अगेन्स्ट एसजीएसटीला अलाउड होणार नाही. याचं एकच कारण आहे महत्वाचं, की सीजीएसटी हा सेंट्रल लेव्ही आहे आणि एसजीएसटी हा स्टेट लेव्ही आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर एसजीएसटी जर असेल तर फर्स्टली तुम्ही एसजीएसटीला यूज कराल, त्याच्यानंतर आयजीएसटीला यूज कराल, आणि परत एकदा सीजीएसटीला यूज होणार नाही, कारण की एसजीएसटी हा स्टेट टॅक्स आहे आणि सीजीएसटी हा सेंट्रल टॅक्स आहे. म्हणजे या दोघांचं क्रॉस अवेलमेंट ऑफ क्रेडिट होऊ शकत नाही. आयजीएसटी त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट म्हणजे आयजीएसटी, जिथे 2 स्टेट मध्ये परचेस सेल होतं त्यावेळेस. तर सर्वात आधी तुमची आयजीएसटी जर लायबिलिटी असेल तर ते आयजीएसटीला सेटअप करायचं आहे आयजीएसटीचा. सेकंडली आयजीएसटीचं पेएबल तुमचं संपून गेले, पण आयजीएसटीचं जर क्रेडिट असेल तर ते क्रेडिट सेकंड सीजीएसटीला वापरायचं, आणि सीजीएसटी नंतर जर उरलं तर मग एसजीएसटीला वापरू शकता. महत्वाचा नियम, स्टेट जीएसटी, सीजीएसटी मध्ये क्रॉस युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउड नाहीये. आयजीएसटी तिघ चारही लेव्हीसाठी वापरू शकतो. आयजीएसटी फर्स्ट आयजीएसटी साठी वापरायचा, दुसरा सीजीएसटी वापरायचा, तिसरा एसजीएसटी, आणि एसजीएसटी जर नसेल तर तुम्ही यूटीजीएसटीला वापरू शकता. कमेंट बघतो, कोणीतरी कमेंट केली आहे. ठीक, मला कमेंट नाही दिसत आहे. त्याच्यानंतर दुसरं, सीजीएसटीचं क्रेडिट सीजीएसटीलाच होऊ शकतं, सेकंडली आयजीएसटीला, थर्ड अलाउड नाही. सीजीएसटीचं एसजीएसटीला अलाउड होणार नाही. एसजीएसटी असेल तर एसजीएसटी प्लस आयजीएसटी सीजीएसटीला अलाउड होणार नाही. तेच इथं सांगितलं त्यांनी.
त्याच्यानंतर जीएसटीचं जर क्रेडिट घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही जीएसटी मध्ये रजिस्टर असले पाहिजे आणि ज्याच्याकडनं तुम्ही परचेस करताय तो सुद्धा जीएसटी मध्ये रजिस्टर असणं गरजेचं आहे. युआरडी पर्सनला जीएसटीचं क्रेडिट घेता येत नाही आणि युआरडी पर्सनला जीएसटीचं क्रेडिट देता येत नाही. आणि जो पिरियड तुमचा युआरडी आहे त्या पिरियड पर्यंतचं क्रेडिट सुद्धा घेता येत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही ज्या दिवशी रजिस्ट्रेशन घेता त्या दिवशी तुमच्याकडे त्याचा रेकॉर्ड असला पाहिजे आणि तुम्ही रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर विदिन 30 डेज तुम्हाला एक आयटीसीचा फॉर्म भरावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागते की तुमच्याकडे कुठलं प्रोडक्ट रॉ मटेरियल, कुठलं प्रोडक्ट मटेरियल इन प्रोग्रेस आहे आणि कुठलं प्रोडक्ट फिनिश गुड्स आहे. या तिघांशी रिलेटेड जे काही परचेस असेल त्याचा तुम्ही क्रेडिट घेऊ शकता, पण केव्हा, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन घ्याल तेव्हा. आता आपण ज्या काही गोष्टी परचेस करतो त्या सर्व गोष्टींचं आपल्याला क्रेडिट मिळतच, पण काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर मिळत नाही. तर इथे जर पहिला कॉलम बघितला तर इनपुट टॅक्स क्रेडिट नॉट अलाउड फॉर जीएसटी पेड ऑन, आणि एक्झेम्पशन दॅट इज अ जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउड फॉर दोज गुड्स सर्व्हिसेस ओनली इन केस ऑफ अ फॉलोइंग. म्हणजे नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही बघाल तर मोटर व्हेकल जर घेतली तुम्ही किंवा कन्व्हेन्स जर घेतलं तुम्ही तर त्याचं क्रेडिट मिळत नाही. म्हणजे समजा मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी एखादी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेतली तर त्या बिलामध्ये जे मी जीएसटी देईल त्या जीएसटीचं मला क्रेडिट मिळणार नाही. याचं कारण असं की मी व्हेकलची सर्व्हिस देत नाही, मी टॅक्सेशनची किंवा कन्सल्टन्सीची सर्व्हिस देतो आणि त्याच्यासाठी त्याचं क्रेडिट अलाउड होणार नाही. पण दुसऱ्या कॉलम मध्ये जर बघितलं तर इथे अलाउड हा शब्द वापरलाय बघा, अलाउड. Only when they are supplied in the normal course of business or are used for providing the following taxable service. मी आधी काय सांगितलं, मेजर प्रिन्सिपल की मोटर व्हेकलचं तुम्हाला क्रेडिट घेता येणार नाही. पण जर तुमचा ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स और इम्पार्टिंग ट्रेनिंग ऑन मोटर ड्रायव्हिंग स्किल, म्हणजे आरटीओचे जे एजंट असतात जे ड्रायव्हिंगचे कामं करतात किंवा ड्रायव्हिंग शिकवतात त्यांना क्रेडिट अलाउड आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स बाय रोड असेल त्यांना अलाउड आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ पॅसेंजर म्हणजे बस वगैरे असेल तुमची किंवा एखाद्या समजा आता पुण्यामध्ये आयटी कंपनीज आहे, आयटी कंपनीसाठी बसेस वगैरे वापरले जातात आणि त्या बसेस देण्यासाठी यांनी डीलर हायर केलेले आहेत. तर तो जो डीलर आहे त्याने जर गाडी परचेस केली बस तर त्याला त्याचं क्रेडिट मिळेल. हे 3 जे आहेत यांना सोडलं तर कोणालाही बस किंवा व्हेकलचं क्रेडिट मिळणार नाही. त्याच्यानंतर पुढे आहे फूड, आउटडोर कॅटरिंग, ब्युटी ट्रीटमेंट, हेल्थ सर्व्हिस, कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी ह्यांच्यासाठी तुम्हाला क्रेडिट अलाउड नाही. जर तुम्ही काही फूड घेतलं, ब्रिव्हरेजेस घेतले, आउटडोर केटरिंग जर तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये घेत असाल, ब्युटी ट्रीटमेंट घेतली, हेल्थ सर्व्हिसेस घेतल्या, कॉस्मेटिक काही तुम्ही प्लास्टिक सर्जरी वगैरे केली तर याच्यावर तुम्ही जीएसटी जरी पे केला तर याचं क्रेडिट मिळणार नाही नॉर्मल केसमध्ये. पण अलाउड कुठल्या केसमध्ये, अलाउड ओनली इफ द गुड्स or services are taken to deliver the same category of service or as a part of a composite supply, the credit would be available. Example, Mr. A purchases cosmetic creams to supply to her customer. In case a case ITC paid on purchase would be allowed. म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिले, माझा ब्युटी पार्लरचा बिझनेस आहे किंवा हेअर कटिंगचा बिझनेस आहे, मी जीएसटी नंबर घेतला आहे आणि मी जे परचेस करताना जीएसटीचं बिल घेतलं आहे, तर मी जेव्हा ती आउटपुट सर्व्हिस दिली, मी समोरच्या कस्टमर कडनं माझ्या बिलामध्ये जेव्हा जीएसटी कलेक्ट करेल तरच मला जीएसटी अलाउड आहे, अदरवाईज जीएसटी अलाउड नाहीये.
म्हणजे इन शॉर्ट लक्षात ठेवा, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय लक्षात येतं की जी सर्व्हिस जे प्रोडक्ट आपण घेतो ते सेल झालं पाहिजे आणि त्या दोघांचं रिलेशन जर असेल तरच तुम्हाला जीएसटी आयटीसीचं क्रेडिट घेता येतं. इनपुट सर्व्हिस ही तुम्ही स्वतःसाठी वापरली, जसा आता एक इथे एक चार्ट आहे तो दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, कॅपिटल गुड्स आहे पण नॉर्मल याच्यासाठी पण हे ऍप्लिकेबल आहे. यांनी काय सांगितलंय की ओनली फॉर पर्सनल यूज असेल तर नाही मिळणार, ओनली फॉर एक्झेम्प्टेड सेल्स असेल तर नाही मिळणार, पण नॉर्मल असेल, ओनली नॉर्मल टॅक्सेबल सर्व्हिस इन्क्लुडिंग झिरो रेटेड सेल्स असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल. पण पार्शली फॉर पर्सनल यूज और पार्शली एक्झेम्प्टेड असेल तर तुम्हाला मिळणार नाही. पार्शली त्याच्यामध्ये पार्शली मिळणार नाही म्हणजे अर्धा मिळेल अर्धा मिळणार नाही. आता हे अर्धा मी 50-50 करतो तर 50-50च्या ऐवजी तुम्हाला एक त्यांनी एकदम कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, ते कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल. तर आपण काय करू, पर्सनल यूज आणि एक्झेम्प्टेड सेल्स सर्व्हिसेससाठी जर केलेलं असेल तर मिळणार नाही, आणि जर नॉर्मल टॅक्सेबल सर्व्हिसेस असेल किंवा गुड्स असेल तर मिळेल. पार्शली असेल तर तुम्हाला एक फॉर्म्युला कॅल्क्युलेशन करावा लागतो आयटीसीचा, त्याच्याप्रमाणे क्रेडिट मिळेल. मेंबरशिप ऑफ क्लब और फिटनेस सेंटर और हेल्थ सेंटर याचं क्रेडिट मिळणार नाही. वेदर इज इन द बिझनेस सर्व्हिसेस, बिझनेस साठी जरी असेल तरी मिळणार नाही, आणि जरी तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये तुमचे जे एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी जरी वापरलं तरी याचं क्रेडिट मिळणार नाही. एनी हाऊ कंडिशन याचं क्रेडिट मिळणार नाही. कारण तुम्ही बघा इथे अलाउडच्या कॉलम मध्ये काहीच नाही, हे मिळणार नाही. पुढे रेंट कॅब सर्व्हिस, हेल्थ इन्शुरन्स अँड लाईफ इन्शुरन्स याचं क्रेडिट मिळत नाही. कोणीतरी मला विचारलं होतं मागे की सर मी कोविडचा इन्शुरन्स घेतलाय तर त्याचं क्रेडिट मिळेल का, तर त्याचं क्रेडिट मिळणार नाही. पण पुढे सांगितलंय अलाउडच्या केसमध्ये आपण एकदा बघूया. ओनली इफ द गव्हर्नमेंट मेक इट ऑब्लिगेटरी फॉर द employer to provide it to their employee, or in case where the goods or service are taken to deliver the same category of service or as a part of the composite supply. आता रेंट कॅबचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपण पुण्याला जर बघितलं आयटी कंपनीज मध्ये भरपूरशा एम्प्लॉईजला व्हेकल वगैरे दिले जातात, 4 व्हीलर व्हेकल, की माणूस त्यांना त्यांच्या घरापासून पिकअप करतो आणि कंपनीपर्यंत सोडतो. काम झालं की कंपनीतनं घेऊन परत तो त्यांच्या घरी सोडतो, तर त्याला रेंट कॅब म्हणतात. किंवा नॉर्मली तुम्ही उबर जरी केल्या तर त्यालाही रेंट कॅब म्हणतात. तर अशा केसमध्ये रेंट कॅबच्या सर्व्हिससाठी रेंट कॅबची सर्व्हिस तुम्ही देत आहात आणि तुम्ही इनपुट साठी सुद्धा रेंट कार सर्व्हिस वापरत आहात आणि तुमची आउटपुट सर्व्हिस सुद्धा रेंट कॅब आहे, तर त्या केसमध्ये आयटीसी मिळेल. आता हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स साठी सांगतो. आपण म्हणतो की हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्सचं क्रेडिट मिळणार नाही. ठीक आहे, आपल्यासाठी ठीक आहे, पण मग मला सांगा ज्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीज आहेत, स्टार आहे, नॅशनल आहे किंवा अजून आहे इतर LIC आहे, तर ह्या कंपन्या काय करतात की यांचे जे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतात त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे लोक एखाद्या दुसऱ्या कंपनीकडनं सुद्धा इन्शुरन्सची सर्व्हिस घेतात आणि ती सर्व्हिस त्यांच्या कस्टमरला देतात. तर त्या केसमध्ये आयटीसी अलाउड आहे. पण या दोन गोष्टी सोडल्या, जिथे इनपुट आणि आउटपुट पण सेम आहे तिथे अलाउड होतं, अदरवाईज अलाउड होत नाही. ट्रॅव्हल बेनिफिट टू एम्प्लॉईज, लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स. लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये सॅलरी या चॅप्टर मध्ये बघितलं असेल. तर याच्यामध्ये काय आहे की तुमच्या सॅलरीमध्ये एक लिव्ह इन्कॅशमेंट असते, सॉरी लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स असतो.
याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जे फिरायला जातात किंवा टूरवर जातात त्याचे बिलांचे प्रूफ तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला देतात. तर त्या एम्प्लॉयरला जे बिल देतात त्याच्यामध्ये जीएसटी असतो, तर त्या जीएसटीचं सुद्धा तुम्हाला बेनिफिट घेता येणार नाही. म्हणजे तुम्हाला काय तुमचा जो एम्प्लॉयर आहे त्यालाही घेता येणार नाही. स्ट्रिक्टली नॉट अलाउड, इथे काहीच दिलं नाही बघा. नेक्स्ट, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस वेन द सप्लाइड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. तुम्ही जर तुमच्या फॅक्टरी बांधली किंवा एखादी बिल्डिंग बांधली ऑफिसची, तर त्याचं क्रेडिट मिळणार नाही. वर्क कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व्हिस आणि गुड्स दोघे इन्व्हॉल्व असतात, त्याचे प्रोपोर्शन कमी जास्त असू शकतात, पण दोघी कंपोनेंट असले पाहिजे. तर त्या कॉन्ट्रॅक्टला किंवा त्या सप्लायला वर्क कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. तर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट जर असेल, वेदर इट इज फॉर बिल्डिंग ऑर मशिनरी, तर त्या केसमध्ये मिळणार नाही. पण आपण जर बघितलं तर इथे अलाउडचा कॉलम दिलेला आहे त्यांनी. अलाउडच्या कॉलम मध्ये म्हटलं काय, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस सप्लाइड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी जर तुमच्या फॅक्टरीमध्ये जर तुम्ही बसवत असाल, एखादा प्लॅटफॉर्म बनवावा लागतो, एखादी मोठी मशिनरी किंवा एखादी मशिनरी वायबल होत असेल तर तिला बेस करण्यासाठी किंवा तिला पक्क करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म बनवला जातो, त्यासाठी जर तुम्ही कन्स्ट्रक्शन सर्व्हिस वापरली तर त्याचं क्रेडिट मिळेल. पण त्यातही बारीक कॅल्क्युलेशन असतं, बारीक अनालिसिस करावं लागेल. ते मशिनरी त्याच्यावर बसवल्यानंतर इमूव्हेबल होतं का मुव्हेबल होतं, तसंच काढून दुसरीकडे नेता येईल का, जर ते काढायचं असेल आणि ते पूर्ण ब्रेक होत असेल तर त्या केसमध्ये क्रेडिट मिळणार नाही. याच्यामध्ये एक्साइज मध्ये खूप इंटरेस्टिंग टॉपिक होता, याच्यावर नंबर ऑफ जजमेंट होते. आणि पुढे जसं जसं सर्व्हिस जीएसटी डेव्हलप होत जाईल किंवा जीएसटी ओल्ड होत जाईल तशा तशा याच्या केसेस वाढणार आहे. आयजीएसटी सॉरी इनपुट टॅक्स क्रेडिट हा मोठा चॅलेंजिंग विषय आहे. भरपूरशा ठिकाणी आपल्याला वाटतं अरे याचं क्रेडिट मिळेल, पण जीएसटी ऍक्ट म्हणतो नो. तर तिचे लॉजिक वापरण्याच्या आधी नॉर्मल सेल परचेस असेल, ट्रेडिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मिळतं. पण ह्या चाकुरीच्या बाहेर जर काही आलं तर एकदा नियम चेक करून घेतले, रूल चेक करून घेतलेले बरे असतात. याचं कारण असं, तुम्ही चुकीचं जर इनपुट टॅक्स क्रेडिट जर घेतलं तर ते आपल्याला भविष्यात रिव्हर्स करावं लागतं. कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये रिव्हर्स करावं लागतं आपण ते पण बघूया. तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर पेनल्टीही भरावं लागते आणि इंटरेस्टही भरावा लागतो आणि पेनल प्रोसिक्युशन होतात ते वेगळे. तर ज्यावेळेस तुम्ही आयटीसी क्रेडिट घ्याल तर त्यावेळेस एकदा नियम तुम्हाला माहिती पाहिजे, नसतील माहिती तर एकदा प्रॉपर बुक किंवा रूल्स चेक करून घ्या. हा, तर वर्क कॉन्ट्रॅक्ट, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट रिगार्डिंग प्लांट अँड मशिनरी असेल तर मिळेल. वन वर्क कॉन्ट्रॅक्टर सर्व्हिसेस इनपुट फॉर अनदर वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस. काय असतं की एक कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याने दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सर्व्हिस दिलेली असते आणि हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे ना तो दुसऱ्या कोणाला तरी कॉन्ट्रॅक्टरला देत असेल किंवा गव्हर्नमेंटला देत असेल किंवा अदर बिल्डरला देत असेल. तर हा जो फर्स्ट कॉन्ट्रॅक्टर आहे हा पण याला जीएसटी लावून देईल, तर त्यावेळेस हा त्याचं क्रेडिट घेऊ शकतो. परत एकदा सांगतो, फर्स्ट कॉन्ट्रॅक्टर आहे वर्क कॉन्ट्रॅक्टर आणि त्याने दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सर्व्हिस दिली वर्क कॉन्ट्रॅक्टरचीच, आणि हा दुसरा कॉन्ट्रॅक्टर जो आहे ना रिसिव्हर, तो त्याची बिलिंग करून पुढच्याला त्याचं बिल करणार आहे. तर ह्या केसमध्ये याचं क्रेडिट आपल्याला याला युटिलाइज करता येईल. इथे काय सांगितलंय, वन वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस इज इनपुट फॉर अनदर वर्क कॉन्ट्रॅक्ट. दोन वर्क कॉन्ट्रॅक्टर मध्ये जर काम होत असेल आणि गिव्ह अँड टेक होत असेल तर त्या केसमध्ये क्रेडिट अलाउड आहे. वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस किंवा वर्क कॉन्ट्रॅक्ट हा इंटरेस्टिंग विषय आहे, एकदा थोरो वाचून घ्या. भरपूरसं मटेरियल इंटरनेटवर अवेलेबल आहे किंवा तुम्ही एखादा जीएसटीचं जर बुक घेतलं तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट 7 पॉइंट, कलर चेंज करून
7 पॉइंट, goods and or service for construction of immovable property whether to be used for personal or business use. इथे परत सांगितलं एखादी जर बिल्डिंग बांधली तर त्याचं क्रेडिट मिळणार नाही. तुम्ही मग ते स्वतःसाठी राहण्यासाठी वापरा, बिझनेससाठी फॅक्टरी बांधा, तुमच्या ऑफिससाठी तुम्ही बिल्डिंग बांधा तर त्याचं क्रेडिट मिळणार नाही. त्याच्यानंतर पुढचा आहे 8 नंबर, गुड्स और सर्व्हिसेस ऑन विच जीएसटी हॅज बीन पेड अंडर द कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन, परत एकदा आलं ते कंपोजिशन डीलर. कंपोजिशन डीलरला इनपुट टॅक्स क्रेडिट अलाउड नाही इन एनी हाऊ कंडिशन. आपण एक ड्रॉबॅक पण बघितला होता की कंपोजिशन वाल्यांचं ड्रॉबॅक काय, त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक होता की आयजीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. 9 पॉइंट, गुड्स सर्व्हिस रिसिव्ड बाय नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. काय असतं की एखादा बाहेरचा माणूस असेल, फॉरेन पर्सन किंवा फॉरेन टॅक्सेबल पर्सन, त्याने जर इंडियामध्ये सेटअप केला, म्हणजे काही काळासाठी सेटअप करतो तो, तर त्याने जर काही परचेस केलं इंडियामध्ये तर त्याचं अलाउड, त्याचं क्रेडिट मिळत नाही. बट अलाउड मध्ये काय सांगितलंय त्यांनी, अलाउड फॉर गुड्स और सर्व्हिसेस इम्पोर्टेड बाय अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. आता ज्यावेळेस तो इंडियामध्ये येतो आणि काही बिझनेस थाटतो काही वेळासाठी किंवा काही पर्टिक्युलर पिरियडसाठी किंवा एखाद्या इव्हेंटसाठी, त्या केसमध्ये त्याने त्या पर्टिक्युलर बिझनेससाठी किंवा त्या ट्रान्झॅक्शनसाठी त्याने आउट ऑफ इंडिया जर कोणती सर्व्हिस किंवा गुड्स आणलेलं असेल तर त्याच्यावरची जी जीएसटी आहे त्याचं क्रेडिट मिळेल. परत आपण कस्टमचे बघणार आहोत ज्यावेळेस इम्पोर्ट आपण बघू इम्पोर्टचं क्रेडिट त्याच्यामध्ये. देन 10 पॉइंट, गुड्स और सर्व्हिस यूज फॉर पर्सनल कन्झम्पशन. मी बिझनेसमन आहे सॉरी मी बिझनेसमॅन आहे, माझं जीएसटीचं रजिस्ट्रेशन आहे, मी कुठलं जर प्रोडक्ट माझ्या पर्सनल यूज साठी घेत असेल तर त्याचं क्रेडिट मला मिळणार नाही. त्याचं क्रेडिट जरी घेतलं तर ते इलिगल असणार आहे. जे तेव्हा माहीत पडेल किंवा असेसमेंट होईल, ऑडिट होईल, त्यावेळेस जर रिव्हर्स करायची वेळ आली तर त्याच्यावर इंटरेस्ट आणि पेनल्टी लागू शकते. नेक्स्ट, गुड्स विच आर लॉस्ट, स्टोलन, डिस्ट्रॉयड, रिटर्न ऑफ, डिस्पोज ऑफ, बाय गिफ्ट, फ्री सॅम्पल. इंटरेस्टिंग टॉपिक आहे, एक एक घेऊ आपण. गुड्स लॉस्ट, गुड्स लॉस्ट म्हणजे काय होतं, आपण गुड्स आणला आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा आपल्या गोडाऊन मध्ये किंवा आपल्या शॉप मध्ये किंवा रस्त्यात पडला, हरला, तर त्याच्यावरचं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही जरी तुम्ही समोरच्याला पे केला असेल तर. त्याच्यानंतर स्टोलन, चोरीला गेला तरी सुद्धा त्याच्यावरचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही, ती घेऊ नका. नंतर डिस्ट्रॉइड, डिस्ट्रॉइड म्हणजे खराब झाला, तुटला, वाया गेला, एक्सपायर झाला, तर त्या गुड्सचं तुम्हाला आयटीसी घेता येत नसेल. ते गुड्स जेव्हा तुमच्याकडे येतं त्यावेळेस त्याच्यावरचा आयटीसी तुम्ही घेतला असेल तर आता तो आयटीसी तुम्हाला रिव्हर्स करावा लागेल. आणि तुमच्या रिव्हर्स करायचं म्हणजे त्याचं जर क्रेडिट अवेलेबल असेल तर ठीक, नसेल अवेलेबल तर ते आपल्याला पे करावं लागतं. रिटर्न ऑफ, रिटर्न ऑफ म्हणजे काय की आपल्याकडे प्रोडक्ट आलं, समजा खास करून एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर फार्मसीचं किंवा मेडिकलचं एखादं प्रोडक्ट आपण परचेस करतो किंवा मेडिसिन परचेस केलं, ते काही वेळ आपल्याकडं पडून राहतं आणि मग त्याची एक्सपायरी डेट येते आणि एक्सपायरी डेट जर गेली की ते आपण विकू शकत नाही, मग ते आपल्याला डस्टबिन मध्ये टाकून द्यावं लागतं किंवा थ्रो आउट करून द्यावं लागतं. ते ह्युमन कन्झम्पशन साठी व्हॅलिड नसतं. मग तुम्ही म्हणाल सर याच्यावर तर आम्ही जेव्हा परचेस केलं होतं बिलामध्ये जीएसटी लावून दिला होता, मग त्याचा आयटीसी मिळेल का? तर एक्सपायर झालं हे प्रोडक्ट की त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. त्याच्यानंतर डिस्पोज ऑफ, डिस्पोज ऑफ बाय गिफ्ट. मी काय केलं, मी हा मोबाईल घेतला, माझा मोबाईल ट्रेडिंगचा बिझनेस आहे, माझं मोबाईल शॉप आहे, मी हा मोबाईल घेतला, याचं आयटीसी घेतलं आणि हा कस्टमरला विकून टाकला.
कस्टमरला विकल्यामुळे काय झालं, मी याच्यावरचं जे IGST इनपुट टॅक्स रिलेटेड होतं ते मी घेतलं. पण काय झालं, हा मी परचेस केला आणि माझा मित्र आला आणि त्याला आवडला, तो म्हटला की यार मला गिफ्ट देऊन टाक, किंवा मला वाटलं मी गिफ्ट देऊन टाकलं. तर गिफ्ट दिल्यानंतर याच्यावरचं जे IGST इनपुट टॅक्स क्रेडिट, सॉरी फॉर अगेन IGST, याच्यावरचं जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे ते मला रिव्हर्स करावं लागेल, ते मी घेता येणार नाही. स्पेसिफिक सांगतो परत, जो गुड्स किंवा सर्व्हिसेस इन झाली आहे तीच आउट व्हावं लागेल तरच ITC मिळतं, अदरवाईज ITC मिळत नाही. या सर्व केसेस मध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये इनपुट तर होतंय, प्रोडक्ट तर येतंय, पण बाहेर जात नाही ते, त्याच्यामुळे त्याचं क्रेडिट मिळणार नाही. त्याच्यानंतर फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल मग क्वांटिटी सॅम्पल असो, कॅश सॅम्पल असो, तरी सुद्धा कॅश सॅम्पल म्हणजे स्पेसिफिक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, पहिले क्वांटिटीचं घेऊ. आपण म्हणतो की 10 मोबाईल विकले किंवा 10 कॅल्क्युलेटर विकले तर एक कॅल्क्युलेटर फ्री. तर जे 11वं कॅल्क्युलेटर तुम्ही देतायत ना त्याच्यावरचा ITC तुम्हाला मिळणार नाही, तो तुम्हाला रिव्हर्स करावा लागेल. अदरवाईज जर या 11व्या कॅल्क्युलेटरचं जर तुम्ही ITC घेतलं असेल तर 11 कॅल्क्युलेटरचं बिल करून तुम्हाला त्याच्यावरचा GST भरावा लागेल आणि त्याच्यानंतर याची जी बेसिक अमाऊंट आहे त्याचा डिस्काउंट तुम्हाला त्या समोरच्या कस्टमरला द्यावा लागेल. म्हणजे गव्हर्नमेंट काय म्हणते, याच्यावर जो ITC आलाय तुम्हाला, याच्यावरचा सर्व ITC डिस्पोज ऑफ झाला पाहिजे, वेदर वेन यू पे टू अगेन गव्हर्नमेंट और यू रिव्हर्स द ITC विच विल यू हॅव पेड टू युअर परचेसर, युअर सेलर. आय होप या गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवा. 11वा पॉइंट. त्याच्यानंतर 12th पॉइंट, एनी टॅक्स पेड ड्यू टू any tax paid due to a non-payment of tax, short payment of tax or excessive refund. आता नॉन पेमेंट ऑफ टॅक्स, शॉर्ट पेमेंट ऑफ टॅक्स, एक्सेसिव्ह रिफंड काय होतं की तुम्ही परचेस केलं आणि तुम्ही समोरच्या जो सेलर आहे त्याला पेमेंट जर केलं नाही तर त्याच्यावरचा ITC तुम्हाला घेता येत नाही. शॉर्ट पेमेंट, तुम्ही 100 रुपयाचा माल घेतला आणि 50च रुपये दिले तर त्या 50 रुपयावरच तुम्हाला ITC घेता येतो. उरलेल्या 50 रुपयाचा ITC तुम्हाला रिव्हर्स करावं लागतं किंवा त्याचे क्रेडिट घेता येत नाही. एक्सेसिव्ह रिफंड. एक्सेसिव्ह रिफंड म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीकडनं तुम्ही परचेस केलेलं असतं, त्याने एखादी प्राइस तुम्हाला एक्सेसिव्ह लावून दिली आणि त्याच्यावरचा GST जर त्याने गव्हर्नमेंटला भरून टाकला असेल तर ते एक्सेसिव्हचा रिफंड होत नाही. एक्सेसिव्ह रिफंडचे अजूनही मल्टिपल एक्झाम्पल होऊ शकतात, पण त्याच्यात जास्ती ट्रान्झॅक्शन नसतात, म्हणून आपण एक्सेसिव्ह रिफंडचं एवढंच लक्षात ठेवू की एखाद्या बिलावर किंवा एखाद्या जास्ती रेटने जर GST लावून टाकला तर त्याचा एक्सेसिव्हचा रिफंड होत नाही, सॉरी ITC मिळत नाही, तुम्हाला तो रिफंड सुद्धा मिळणार नाही. आणि जो सेलर आहे त्याला सुद्धा रिफंड मिळत नाही, तो गव्हर्नमेंटलाच पे करावा लागतो. 13 नंबरचा पॉइंट आहे, ITC युटिलाइज और अवेल्ड बाय वे ऑफ अ फ्रॉड और विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ फॅक्ट. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जर बघितल्या तर या सगळ्या चुकीच्या गोष्टी, इलिगल गोष्टी जर केला आणि त्याच्यावर जर तुम्ही GST जर पे करत असाल तर त्याच्यावरचा GST तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामध्ये फ्रॉड, एखादा फ्रॉड करून जर तुम्ही GST बिल घेतलं असेल किंवा विलफुल मिसस्टेटमेंट करून जर तुम्ही एखादं बिल घेतलं असेल किंवा स्टेटमेंट कराल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं ITC मिळत नाही. सप्रेशन ऑफ फॅक्ट म्हणजे काय की तुम्ही बिल आहे तुमच्याकडे आणि तुमच्याकडे प्रोडक्ट आलं नाही तुमच्या फॅक्टरीमध्ये किंवा शॉपमध्ये आणि गोडाऊन मध्ये, आणि तरी तुम्ही म्हणतायत की माझ्याकडे गुड्स आलं होतं, किंवा अशी तत्सम माहिती जर तुम्ही लपवत असाल, चुकीची माहिती करत असाल, फ्रॉड करत असाल तर तुम्हाला त्या बिलावरचं इवन यू हॅव पेड टू द थर्ड पार्टी और सप्लायर तुम्हाला ITC मिळणार नाही. इथपर्यंत कोणाला काय अडचण?
मीन्स बोथ सीजीएसटी एसजीएसटी आर टू बी पेड डिफरंटली. हो, इथे प्रश्न विचारला आहे मीन्स बोथ सीजीएसटी एसजीएसटी आर टू बी पेड डिफरंटली. बरोबर, डिफरंटली पे करायचे असतात. एसजीएसटी क्रेडिट यूजीएसटी ला यूज होतो का? नाही. परत एकदा सांगतो, याच्यासाठी दोघं येणार नाही. एसजीएसटी म्हणजे स्टेट आणि यूटीजीएसटी म्हणजे युनियन टेरिटरी जीएसटी. आपल्या लेजिस्लेशन मध्ये किंवा डेमोक्रेसीमध्ये किंवा स्टेट भारताच्या नकाशामध्ये काही युनियन टेरिटरीज आहेत, काही स्टेट आहेत. स्टेट म्हणजे काय? महाराष्ट्र झालं, गुजरात झालं, बिहार झालं, हे झाले स्टेट. युनियन टेरिटरी म्हणजे काय की जिथे स्टेट नाहीये. युनियन टेरिटरीचा कारभार हा गव्हर्नर बघतो. म्हणजे अंदमान निकोबार झालं किंवा दमन दीव झालं, इकडे वरती दिल्ली झालं, किंवा आता नवीनच झालेलं लद्दाख, लेह लद्दाख आहे किंवा काश्मीर आहे, हे युनियन टेरिटरीज आहेत. तर जिथे युनियन टेरिटरी येते तिथे एसजीएसटी येत नाही आणि जिथे स्टेट आहे तिथे यूटीजीएसटी येत नाही. त्याच्यामुळे यांचं क्रॉस युटिलायझेशनचा काही संबंधच येत नाही. कंपोजिशन डीलरला क्रेडिट घेता येतं का? नो, नेव्हर. मीन्स जर मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर और डीलर असेल तर क्रेडिट मिळेल. ओके. मॅन्युफॅक्चरर काय करतो? मॅन्युफॅक्चरिंग 10 प्रोडक्ट एक विकत घेतो आणि एक प्रोडक्ट बनवतो. असं एक्झाम्पल देऊया आपण. एकच प्रोडक्ट बनवतो आणि ते डीलरला देतो. तर डीलर जे परचेस करतो मॅन्युफॅक्चरर कडनं, तर त्या डीलरला आयटीसी मिळणारच आहे. होलसेलर असो, रिटेलर असो, डीलर असो, स्पेसिफिक वन डीलर असो, त्याला क्रेडिट मिळेलच. दिल्ली, दीव, दमन, चंदीगड हे यूटीजीएसटी आहे. If an industrial purchase car for using it to travel from his house to office and for business use can credit availed. नाही. यांचं एक प्रश्न विचारलाय प्रशांत सरांनी की if an industrialist purchase a car for using it to travel from his home to office and for business use can credit availed. नाही. मी स्पेसिफिक सांगितलं, जर तुमची ट्रॅव्हलिंगची बिझनेस असेल, पॅसेंजर असो, ट्रान्सपोर्ट असो, तरच त्याचं क्रेडिट मिळेल, अदरवाईज क्रेडिट मिळणार नाही. आता कारचा विषय काढण्याचा यांनी ते इंटरेस्टिंग फॅक्ट सांगून देतो तुम्हाला. तुम्ही कार घेतात, कुठलीही कार घ्या, टू व्हीलर घ्या, त्याच्यावर तुम्हाला जीएसटीचं क्रेडिट मिळणार नाही. पण काय होतं ना की काही वर्षानंतर तुम्ही ती कार किंवा ती टू व्हीलर विकतात, तर ती विकताना त्यावेळेस एक फॉर्म्युला आहे किंवा एक पॉइंट आहे कॅल्क्युलेशनचा. त्या पॉइंट नुसार तुम्हाला ते जे कार किंवा ती टू व्हीलर जी आहे ती विकताना त्याच्यावर जीएसटी भरावा लागतो. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की परचेस करताना त्याचा आयटीसी मिळत नाही, पण सेल करताना तुम्हाला त्याच्यावरचा आयजीएसटी भरावा लागेल. देन नेक्स्ट, कॅन वी टेक अ क्रेडिट इफ वी सोल्ड लँड और ऍग्रिकल्चरल लँड? नाही, लँड किंवा ऍग्रिकल्चरल लँड जे आहे त्याच्यावर जीएसटी लागत नाही. स्पेसिफिक लँड जर असेल, रॉ लँड जर असेल, पीस ऑफ प्लॉट असेल, तर त्याच्यावर जीएसटी लागत नाही. इट्स नॉट कमिंग अंडर जीएसटी. ओके. इथपर्यंत कोणाला अजून क्वेश्चन असतील, इतर काही क्वेश्चन असतील तर विचारा. और वी कॅन गो अहेड. पुढे जायचं. पुढे जायचं का? पुढे त्यांनी विचारलंय की सर बंगलो देन क्रेडिट इज अवेल्ड. हे बघा, बिल्डिंगचं कम्प्लिशन जर आलेलं असेल, इथे प्रश्न विचारलाय इफ अ सेल ऑफ बंगलो देन क्रेडिट इज अवेल्ड. तर बंगलो, पुढचा प्रश्न वाचतो तुम्ही, तर बंगलोचा आन्सर देतो आधी. बिल्डिंग किंवा बंगलो किंवा तुमचं एखादं फॅक्टरी असेल, फॅक्टरीचं क्रेडिट तर मिळतच नाही.
पण तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. तो कसा तुम्हाला सांगतो. तुमचं बिल्डिंग बांधली तुम्ही, बिल्डिंग बांधता बांधता तुम्ही परचेस करतात, सर्व्हिसेस घेतात किंवा वर्क कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकतात, पूर्ण बिल्डिंग बांधून द्या आम्हाला किंवा बंगलो बांधून द्या आम्हाला, तर त्यावर तुम्हाला जीएसटी पे करावा लागतो. तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे जीएसटी घेईल, त्याच्या बिलामध्ये जीएसटी लावेल आणि तुम्हाला देईल आणि त्या बिलातला जीएसटी तुम्हाला त्याला द्यायचा आहे, पण त्याचं क्रेडिट तुम्हाला घेता येत नाही. हे झालं एक गोष्ट. त्याच्यानंतर एखादा फ्लॅट विकत घेतो आपण, इवन यूज फॉर द बिझनेस पर्पज, वेदर इट इज फॉर ऑफिस और स्टेइंग ऑफ अ एम्प्लॉई. तुम्ही जेव्हा फ्लॅट परचेस करता तर त्याचं त्या बिल्डिंगचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आलेलं नसेल, परत एकदा सांगतो, बिल्डिंगचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आलेलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा जीएसटी भरावा लागतो, पण त्याचं क्रेडिट मिळत नाही. सेम केस बंगलो. जर तुम्ही बंगलो परचेस करता आहात, समोरचा विकतो आहे आणि त्याचं कम्प्लिशन जर नसेल तर नियमाप्रमाणे त्याच्यावर तुम्हाला जीएसटी भरावा लागेल, पण त्याच्यावरचं आयटीसी मिळणार नाही. त्या बंगलोचं जर कम्प्लिशन सर्टिफिकेट आलेलं असेल तर त्याच्यावर जीएसटी भरायची गरज नाही. लँड आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट आलेली कुठलीही बिल्डिंग याच्यावर जीएसटी लागत नाही. हो सर, योगेश सरांनी विचारलंय की डीपली स्टडी करणं गरजेचे आहे. बरोबर, डीपली स्टडी करावा लागेल. तुमच्या समोर जर कुठलं प्रोडक्ट येतंय, कुठलं बिल येतंय, कुठला बिझनेस आहे, त्याचं सुद्धा अनालिसिस करून तुम्हाला त्याचं आयटीसी बद्दल अभ्यास करावा लागेल. That means if I am selling bungalow which was in use, then no credit should be available. नाही, बंगलो असेल आणि त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आलेलं असेल तर त्याच्यावर जीएसटीचा काही संबंधच येत नाही सर. आणि इव्हन कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही विकत असाल तर तुम्हाला जीएसटी भरावा लागेल, पण त्याचं क्रेडिट काही मिळणार नाही. जायचं पुढे किंवा आपण कोणाला काही स्पेसिफिक विचारायचंय? ओके, लेट्स गो फॉरवर्ड. Input tax credit of GST paid on all other goods and services which are used for the furtherance of business would be allowed. Furtherance of business म्हणजे काय की इनपुट पॅरलल आउटपुट असेल तर क्रेडिट मिळेल. स्पेसिफिक गोष्टींसाठी त्यांनी डिसअलाउड केले. मेजरली हेच पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. आता कंडिशन फॉर क्लेमिंग इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर जीएसटी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. Only registered person would be able to claim the benefit of input tax credit of GST. Moreover, a registered person would be eligible to claim input tax credit on fulfillment of the following condition. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही रजिस्टर असलं पाहिजे. रजिस्टर नसेल तर तुम्हाला आयटीसी घेऊन काही फायदा नाही किंवा घेता येणार नाही. पुढे पहिली सर्वात महत्वाची कंडिशन, पोजेशन ऑफ टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस तुमच्या जवळ असलं पाहिजे. तुम्ही परचेस जर करत असाल तर तुम्हाला टॅक्स इनवॉइस तुमच्या जवळ असलं पाहिजे. तेही ओरिजिनल, झेरॉक्स किंवा कॉपी चालणार नाही. जर ऑनलाईन बिल असेल तर तुमच्याकडे व्हॅलिड बिल असलं पाहिजे. जर ऑनलाईन बिल असेल तर तरी सुद्धा तुम्हाला त्याची हार्ड कॉपी तुमच्या जवळ असली पाहिजे. त्याच्यानंतर और एनी अदर स्पेसिफाईड टॅक्स पेड डॉक्युमेंट. आता एनी अदर टॅक्स पेड डॉक्युमेंट म्हणजे काय? इन केस ऑफ आरसीएम. एक्झाम्पल सांगितलं मी, मेजरली आरसीएम खाली. आरसीएम खाली मी तुम्हाला सांगितलंय की सेलर तुमच्याकडनं जीएसटी कलेक्ट करत नाही, तो तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावा लागतो. मग तुम्ही म्हणा की सर तुम्ही आम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स तर भरलाय,
मग त्याचं क्रेडिट जर घ्यायचं असेल तर तुम्ही जे चलन भरलं आहे आरसीएमचं, तर ते आरसीएमचं जे चलन आहे जीएसटीचं, त्याच्या बेसिसवर तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. नंतर 2 नंबर, he has to receive the goods or services billed to ship to scenario are included. पहिला पार्ट घेऊया आपण. रिसिव्ड म्हटलंय त्यांनी. Received in case of a factory, it is in the factory. In case of a godown, it should be in godown. शॉप असेल किंवा अदर प्रिमाइसेस असेल तर ते गुड्स, त्या गुड्स, ते गुड्सचे रिलेटेड जे बिल वगैरे आहे किंवा ते गुड्स स्पेसिफिक ते तुमच्या फॅक्टरीमध्ये आलं पाहिजे, तुमच्या प्रिमाइसेस मध्ये आलेलं पाहिजे. सर्व्हिसेस असेल तर नॉर्मली मॅन्युफॅक्चरर असेल तर तो त्या पर्टिक्युलर फॅक्टरीमध्ये सर्व्हिसेस घेईल. पण समजा एखादा एसी इन्स्टॉलेशनचं काम आहे किंवा सर्व्हिस द्यायचं काम असेल तर त्या स्पेसिफिक ऍड्रेसवर सर्व्हिस आलेली नसली पाहिजे, पण तिथे ती सर्व्हिस पोहोचवली गेलेली पाहिजे. माझं एसी रिपेअरिंग आणि इन्स्टॉलेशनचा बिझनेस आहे, मी बिलिंग इथे करेल. मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं की माझा एसी रिपेअर आहे कस्टमरचा, तो करून दे, त्याने तो जागेवर जाऊन करून दिला आणि त्याने बिल माझ्याकडे आणून दिलं, तर या केसमध्ये चालेल. पण जर फॅक्टरीसाठी जर तुम्ही वापरत असाल तर त्या फॅक्टरी प्रिमाइसेस मध्येच त्या सर्व्हिसेस यूज केल्या गेलेल्या पाहिजे. त्याच्यानंतर बिल टू शिप टू सिनारिओ आर ऑल्सो इन्क्लुडेड. म्हणजे काय असतं की एकाने, हे 3 व्यक्ती आहेत, एकाने दिल्लीचा व्यक्ती आहे, त्याने सांगितलं ए ला की मला तू मीट एक्झाम्पल नाही, स्टील, आपण स्टील घेऊया, स्टीलचे बार देऊ. आणि हा दिल्लीतला व्यक्ती आहे, तीन नंबरचा व्यक्ती जो आहे तो दिल्लीतला आहे, तो ए ला सांगतो की मला तू स्टील दे, आणि हा महाराष्ट्रामधला आहे 1. पण एक जो आहे पहिला पर्सन, त्याच्याकडे स्टील नाहीये, मग तो काय करतो, नागपूर मधून जो हा 2 आहे, नागपूर मधला व्यक्ती, त्याच्याकडनं स्टील परचेस करतो आणि त्याला डायरेक्ट सांगतो की तू दिल्लीला माल पाठव. दिल्लीच्या ऐवजी इथे मुंबईचं उदाहरण घ्या, म्हणजे विदिन द स्टेट, आउट ऑफ द स्टेट दोघं आले, तर त्या केसमध्ये हा 2 काय करेल, ह्या 3 ला बिल पाठवेल आणि मटेरियल पाठवेल. पण 2 नंबरचा जो व्यक्ती, तो बिल सुद्धा याला पाठवेल. म्हणजे गुड्स कोणाला पाठवेल, 2 नंबरचा व्यक्ती गुड्स कोणाला पाठवेल, 3 ला पाठवेल, आणि बिल कोणाला पाठवेल तर 1 ला पाठवेल, त्याचं जीएसटी लागलेलं बिल. मग आता जर असं म्हटलं की प्रिमाइसेस मध्ये आलं पाहिजे, मग ए त्याचं क्रेडिट घेऊ शकतो का, नाही. पण जीएसटीच्या रूल मध्ये असं सांगितलंय की ह्या केसमध्ये बिल टू शिप टू म्हणतात याला, की मटेरियल कोणी विकत घेतं आणि ते मटेरियल तिसऱ्याकडेच जातं, विदिन अ स्टेट ऑर आउट ऑफ स्टेट, तर त्या केसमध्ये ए ह्या बिलाचं क्रेडिट घेऊ शकतो वेन पेइंग डिस्चार्ज लायबिलिटी ऑन धिस पार्ट. त्याच्यानंतर टॅक्स इज ऍक्च्युअली पेड बाय द सप्लायर. आता समजा ए व्यक्ती आहे ज्याने माल विकलाय बी ला, ए ने बी ला माल विकल्यानंतर त्याच्याकडे जीएसटी कलेक्ट केला, तर त्याने गव्हर्नमेंटला जीएसटी भरला पाहिजे, वेदर इट इज इन द फॉर्म ऑफ कॅश और आयटीसी. जर ए ने गव्हर्नमेंटला टॅक्स पे केला नाही तर बी ला क्रेडिट मिळणार नाही. म्हणजे निस्ता ए ला टॅक्स देऊन चालणार नाही, ए ने तो गव्हर्नमेंटला दिला आहे का नाही ते सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. त्याच्यानंतर ए हॅज फर्निश द रिटर्न, म्हणजे ए जो आहे, ए ने जीएसटी रिटर्न भरलेलं पाहिजे. जर जीएसटी रिटर्न भरलं नसेल तर तुमचे जे डिटेल्स आहे
ते त्याच्याकडे म्हणजे गव्हर्नमेंटला मिळणार नाही आणि त्याचं क्रेडिट मिळणार नाही. म्हणजे परत एकदा सांगतो की ए ने बी ला माल विकला असेल तर बी चे जे डिटेल्स आहे ते ए ने ए च्या GSTR1 मध्ये दाखवले पाहिजे. जर ए ने GSTR1 भरला नसेल तर त्याचं क्रेडिट मिळणार नाही. इवन ए हॅज फाइल्ड 3B, जे त्याने टॅक्स पेमेंट जरी केलं असेल आणि GSTR1 मध्ये दाखवलं नसेल तर त्याचं जीएसटी मिळणार नाही. कोणीतरी कमेंट करता येईल, कमेंट बघून घ्या. मग जर बी ने सेल केला तर त्याला जीएसटी पे करावा लागेल का आणि त्याला क्रेडिट पण मिळेल का? ओके, काम करूया आपण. A sell to B, B sell to C. आपण काय म्हटलं की याच्या GSTR1 मध्ये बी चे डिटेल्स असले पाहिजे. बरोबर, स्क्रीन दिसते ना सर्वांना? ओके, जीएसटी दिसतंय, बिल दिसतंय, स्क्रीन दिसतंय. तर काय झालं की बी ने ए चे सर्व पैसे देऊन टाकले, याच्याकडे बिल सुद्धा आलं, बरोबर. पण ए ने ते GSTR1 मध्ये दाखवले नाही, तर बी ला त्याचं क्रेडिट मिळणार नाही. पण तेच जर प्रोडक्ट सी ला सेल केलं तर बी ने जो जीएसटी पेड केला आहे आणि सी चे डिटेल त्याच्या GSTR1 मध्ये जर दाखवले असतील तर सी ला त्याचं क्रेडिट मिळेल. याचं कारण असं आहे कारण की सी ला लायबिलिटी काय आहे, सी ची कंडिशन काय आहे की ज्याच्याकडनं घेतलं त्याने जीएसटी भरला पाहिजे, त्याने रिटर्न भरलेले पाहिजे, आणि बी हॅज फुलफिल ऑल कंडिशन, देन सी इज अलाउड टू टेक क्रेडिट. सी ला काही महत्वाचं नाहीये की ए ने भरलाय का नाहीये. ए ने जर भरला नसेल तर ते बी ला अलाउड होणार नाही, पण सी ला अलाउड होईल जर बी ने त्याच्या GSTR1 मध्ये सर्व डिटेल्स टाकले, ते रिटर्न भरणार आहे आणि टॅक्स सुद्धा जर पेड केला आहे तर. Am I clear? If the input are received in lot or installment, he would be eligible to avail the ITC only when the last lot or installment is received. हे एक्झाम्पल असं आहे की मोठा कॉन्ट्रॅक्ट असतो. कमेंट आलाय, मोठा कॉन्ट्रॅक्ट असतो किंवा एक पिरियडिकल कॉन्ट्रॅक्ट असतो आणि त्याच्यामध्ये काय असतं की मटेरियल किंवा प्रोडक्ट एक लॉट मध्ये जातं. समजा 10 लॉट असतील तर मग पहिला लॉट गेल्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, आणि ज्यावेळेस 10 लॉट पूर्ण होतील त्यावेळेसच परचेसर त्याला ITC मिळेल. अदरवाईज तुम्हाला क्रेडिट मिळणार नाही. थोडक्यात सांगायचं तर मटेरियल पूर्ण आलं तरच तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतो आणि त्याच वेळेस त्याला ITC घेता येईल. सर्व्हिसच्या बाबतीत जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट घेतो. समजा कम्प्युटरचे अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट घेतो किंवा AC चे अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट देतात फॅक्टरीज,
किंवा इतर अजून रिपेअर मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट देतात, फर्निचरचे आहे किंवा मशिनरीचे रिपेअर मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट देतात, अॅन्युअल एएमसी म्हणतो आपण त्याला. तर एएमसी समजा एप्रिल मध्ये झाली आणि एएमसीचे सर्व पैसे देऊन टाकले, तर त्या केसमध्ये एएमसीचे पैसे जर देऊन टाकले तुम्ही सर्व पूर्ण, तरी सुद्धा तुम्हाला त्या एएमसीच्या ज्या बिल आहे त्याच्यावरचा जीएसटी घेता येत नाही. त्याला पार्ट घ्यावा लागतो तुम्हाला. समजा 12 महिने 12,000चा जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर दर महिन्याला तुम्हाला 1,000 रुपयाचं आयटीसी मिळेल. पूर्ण आयटीसी घेणं हे चुकीचं आहे. तर लॉट मध्ये किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये जर प्रोडक्ट येत असेल तर तसंच. समजा एखादं मशिनरी असेल, खूप मोठं मशिनरी आहे, ते एका वेळेस येऊ शकत नाही, तर त्यावेळेस काय होतं की ते मशिनरी जेव्हा येतं ना, ते पार्ट मध्ये तुमच्या फॅक्टरीमध्ये येतं. तर ज्यावेळेस ते पूर्ण मशिनरी तुमच्याकडे येऊन जाईल तुमच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या गोडाऊन मध्ये, तुमच्या प्रिमायसेस मध्ये, आणि त्याचं बिल येईल तुम्हाला, त्यावेळेसच त्याचे क्रेडिट मिळतं. त्याच्यानंतर स्क्रीन दिसते ना सर्वांना? The payment should be made within 180 days from the date of issue of invoice. In case the payment is not made within 180 days, filing which the amount of credit availed by the recipient will be added to his output tax liability along with the interest. However, once the amount is paid, the recipient will be entitled to avail the credit again. In case a part payment has been made, proportionate credit allowed. परत आपण एकदा इथे येऊ. नियम काय म्हणतो की तुम्ही परचेस केल्यानंतर 180 डेज मध्ये जर पेमेंट केलं तरच तुम्हाला क्रेडिट मिळेल. बरोबर? क्रेडिट अलाउड. पण मग तुम्ही म्हणाल की सर 180 डेज आम्हाला थांबावं लागेल का? किंवा तुम्ही समजा परचेस केलं आणि 30 डेज मध्ये पेमेंट करत असाल किंवा 45 डेज मध्ये परचेस पेमेंट करत असाल, तर तुम्हाला क्रेडिट घेण्यासाठी एवढे दिवस थांबावं लागेल का? तर याचं सोल्युशन आहे नो. तुम्ही हे जे 4 नियम सांगितले, रूल्स सांगितले, ते झाले की तुम्ही क्रेडिट घेऊन टाकायचं. आणि जेव्हा तुम्ही पेमेंट करतात विदिन 180 डेज, तर त्याला तुम्हाला काहीही करायची गरज नाही, रिव्हर्स वगैरे काही करायची गरज नाही. पण काय होतं की तुम्ही विदिन 180 डेज पेमेंट करत नाही. समजा माझ्याकडे 10 रुपये क्रेडिट आहे, 180 डेज मध्ये मी पेमेंट दिलं नाही, 180 डेज मध्ये क्रेडिट दिलं नाही, तर मला हे क्रेडिट रिव्हर्स करावं लागेल. पण काय होतं की 190 डेजला काय होतं, मी पेमेंट करतो, पेड करून टाकलं, तर ह्या 10 रुपयाचं परत क्रेडिट घ्यायचं. पण मग तुम्ही काय म्हणता की सर एक जस्ट 2 मिनिटं. हॅलो साहेब, लेक्चरमध्ये साहेब. हा, 180 डेज नंतर तुम्ही समजा 190व्या दिवशी पेमेंट केलं तर याचं परत क्रेडिट घेऊ शकतात तुम्ही. अनदर एक्झाम्पल, तुम्हाला 10 रुपयाच्या ऐवजी तुम्ही फक्त 5 रुपये पे केले त्याला, तर या 5 रुपयाचं क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. 6 रुपये दिले, 6 रुपयाचं क्रेडिट घेऊ शकता तुम्ही. परत 200व्या दिवशी ना हे उरलेले 4 रुपये दिले, तर या 4 रुपयाचं परत तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. आणि गव्हर्नमेंट असं सांगितलंय की ज्यावेळेस तुम्ही 180 डेज मध्ये 180 डेज मध्ये पेमेंट करत नाही, तर त्याचं तुम्हाला तुमचे जे GSTR1 आहे याच्यात सुद्धा हे नमूद करायचं आहे. हे कुठे ते बघूया आपण. GSTR1 बघितलाय, त्याच्यामध्ये असेल ऍडव्हान्सेस वगैरे मध्ये सुद्धा येतं की तुम्ही ऍडव्हान्स जर दिलेला असेल, समजा आता काय एक ऍडव्हान्स जर नियम एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, तुम्हाला किती 10 रुपये द्यायचे, पण तुम्ही ऑलरेडी 2 रुपये दिलेले, तर तुम्हाला 8 रुपयाचं क्रेडिट घ्यायचं आहे, तो तुम्ही घेऊ शकता. पण परत तेच की हे 8 रुपये तुम्ही 180 दिवसात दिलेले पाहिजे. 2 रुपयाचा विषयच येत नाही. समजा हे तुम्ही 8 रुपये 195व्या दिवशी दिले,
तर तुम्हाला रिव्हर्स जे करायचे ते फक्त 8च रुपये करायचे, पूर्ण 10 रुपये रिव्हर्स करायचे नाही. याचं कारण काय की ऑलरेडी आपण 2 रुपये त्याला ऑलरेडी दिलेले आहे. चला पुढे घेऊया. डॉक्युमेंट्स ऑन द बेसिस ऑफ विच द ITC कॅन बी क्लेम. ITC साठी तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगितलं आहे, इनवॉइस इश्यूड बाय द सप्लायर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ, म्हणजे वर्क कॉन्ट्रॅक्ट. तर ते इनवॉइस तुमच्या हातात असलं पाहिजे. इनवॉइस इश्यूड बाय द रिसिपिएंट अलॉंग विथ द प्रूफ ऑफ पेमेंट ऑफ टॅक्स. इनवॉइस जे तुम्हाला दिलेलं आहे तर त्याने त्याचे रिटर्नचे डिटेल्स किंवा त्याने तुम्ही चेक केलं पाहिजे जीएसटीच्या साईटवर की त्याने त्याचा जीएसटी भरला आहे का नाहीये. त्याने GSTR1 मध्ये जर भरलं असेल तुमचे डिटेल्स तर त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही त्याच्याकडनं मागून घ्या. त्याच्यानंतर डेबिट नोट, क्रेडिट नोट जर इश्यू झाले असतील तर त्या बेसिसवर तुम्ही ITC घेऊ शकता. बिल ऑफ एंट्री ऑर सिमिलर डॉक्युमेंट प्रिस्क्राइब अंडर द कस्टम ऍक्ट. तुम्ही जे इम्पोर्ट करतात त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ITC घेता येतं. बेसिक कस्टम ड्युटी सोडून जे आहे त्याचं क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे प्रूफ काय आहे की तुमच्याकडे जे बिल ऑफ एंट्री आहे, बिल ऑफ एक्सचेंज आहे, बिल ऑफ लेडिंग आहे, त्याच्या बेसिसवर तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. रिवाइज इनवॉइस काय असतं की कधी कधी इनवॉइस मध्ये काही चुका होऊन जातात, टेक्निकल किंवा काही अनइंटेन्शनल एरर होऊन जातात. तर ते जे रिवाइज करून आलेलं बिल असेल ते सुद्धा चालवू शकतो. डॉक्युमेंट इश्यूड बाय द इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर तुम्हाला सांगितलंय की जो सर्व्हिस देत नाही पण सर्व्हिस घेतो, मग त्यावेळेस काय करतो तो इतर ब्रांचेसला सर्व्हिसचं जे क्रेडिट पडलंय तो देतो. तर इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर जे डॉक्युमेंट इश्यू करेल, डेबिट, क्रेडिट नोट, इनवॉइस, तर ते तुम्ही ऍज अ प्रूफ म्हणून वापरू शकता. परत एकदा सांगितलंय की ITC अलाउड ओनली फॉर गुड्स ऑर सर्व्हिसेस यूज फॉर अ बिझनेस. इनपुट टॅक्स क्रेडिट इज नॉट अलाउड फॉर गुड्स अँड सर्व्हिस यूज फॉर द पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी जर काही प्रोडक्ट घेत असाल, सर्व्हिसेस घेत असाल तर त्याचं क्रेडिट मिळत नाही. इव्हन त्याने त्याच्या GSTR1 मध्ये जरी दाखवलं असेल तरी. आणि त्याने जर GSTR1 मध्ये दाखवलं असेल म्हणजे सेलरने, तरी तुमच्या परचेस 2A मध्ये जरी दिसलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा ITC घेता येत नाही. उलट जेव्हा तुम्ही अॅन्युअल रिटर्न भराल तर ते ITC अलाउड बट नॉट अवेल्ड किंवा ITC नॉट अवेल्ड ह्या कॉलम मध्ये त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. तर मी स्पेसिफिक सांगतो की पर्सनल यूज साठी जर कुठल्या गोष्टी तुम्ही घेत असाल, गुड्स घेत असाल, सर्व्हिस, तर प्लीज त्याच्यासाठी GST नंबर देऊ नका किंवा तुमच्या कस्टमरलाही सांगा. याचं कारण असं की तो त्याच्या GSTR1 मध्ये दाखवतो आणि आपल्याला त्याचं क्रेडिट मिळणार नाहीये, म्हणजे याचा अर्थ त्याचं उलट आपलं काम वाढणार आहे किंवा कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहे. तर तुम्ही प्रेफर करू शकता. पण GSTचं बिल न घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. विदाउट GST टाकून तुम्ही GSTचं बिल घेतलंच पाहिजे समोरच्या. When goods and services are received partly for business and partly for personal use, one can avail ITC but only for the proportion which is used for the business. आता समजा एखादं ट्रॅव्हल मी एजन्सी अपॉइंट केली आहे माझ्या ट्रॅव्हलसाठी. तर मी काय केलं, मी नागपूरला गेलो. नागपूरला जाता जाता मला असं वाटलं की मला पुढे अजून एक गाव आहे ABC गाव, मला तिथे पण जायचंय माझ्या पर्सनल एका मित्राला किंवा रिलेटिव्हला भेटायला. तर त्यावेळेस काय करावं लागेल मला की मला नागपूर पर्यंत, नाशिक ते नागपूरसाठी कुठली सर्व्हिस मी कुठल्या प्रोफेशनल GST पे केलेला आहे तेवढाच मी GST घेऊ शकतो. पण नागपूर पासून पुढे मध्ये जर बिलिंग आलं असेल मला तर त्याचा GST मला मिळणार नाही. हे एक्झाम्पल दिलं, लॉजिक लक्षात ठेवा. When goods or service are used partially for taxable supplies and partially for exempted supply, one can avail ITC only on the portion used for the making taxable and zero rated supply. भरपूर वेळा काय होतं की तुमच्या क्लायंटकडे एक्झेम्प्टेड सर्व्हिसेस पण आहेत, झिरो रेटेड सर्व्हिसेस पण आहेत, नॉन GST प्रोडक्ट पण आहे. मग त्यावेळेस तो काही ITCचे प्रोडक्ट घेतो किंवा सर्व्हिसेस घेतो. तर सर्वांवर आपल्याला GSTचा ITC घेता येत नाही. तर त्याच्या स्पेसिफिक कॅल्क्युलेशन्स असतात, खूप कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स आहेत, फॉर्म्युले आहेत. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला ITC घेता येईल.
पूर्ण आयटीसी मिळणार नाही. आयटीसी इज नॉट अलाउड ऑन द पोर्शन यूज फॉर मेकिंग एक्झम्प्ट सप्लाईज. भरपूर वेळा काय होतं, जसं हॉस्पिटल्स वगैरे असतात की त्यांची आउटपुट सर्व्हिस ही एक्झेप्ट आहे, नॉन जीएसटी आहे, तर त्या केसमध्ये ते लोक सुद्धा जीएसटी लावलेल्या सर्व्हिसेस घेतात. म्हणजे जीएसटी पे करावा लागतो त्यांना काही गोष्टींवर, जसं सर्जिकल इक्विपमेंट आहे किंवा इव्हन मेडिसिनवर. तर त्याच्यावरचा जीएसटीचं त्यांना आयटीसी मिळत नाही, कारण की ते एक्झम्प्ट सप्लाय करताय. एक्झम्प्ट सप्लाय साठी जर तुम्ही काही गोष्टी घेत असाल तर त्याचं आयटीसी मिळत नाही. इनपुट टॅक्स क्रेडिट इन केस ऑफ इम्पोर्ट्स. आय होप इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. आपण आता इम्पोर्ट घेऊ. जायचं पुढे. सर्वांकडनं यस आलं पाहिजे का स्क्रीन लावून सोडून दिली सर्वांनी? एक्स्ट्रीमली सॉरी. जायचं पुढे का आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहेत? पूर्ण जेवढे पार्टिसिपेंट आहेत त्यांचे येस येत नाही मला. ओके. Input tax credit in case of import. Under the GST regime, the input tax credit of IGST and GST compensation cess is available to the importer. However, the input tax credit of basic custom duty (BCD) called would not be available. Actually, BCD चं क्रेडिट हे एक्साइज जेव्हा होतं त्यावेळेस सुद्धा मिळायचं नाही. म्हणजे बिफोर जीएसटी रिजीम सुद्धा बीसीडीचं क्रेडिट मिळायचं नाही. इतर ज्या ड्युटीज होत्या त्याचं क्रेडिट मिळायचं. आता जीएसटी नंतर काय आहे की आयजीएसटी आणि काही कॉम्पन्सेशन सेस आहेत, मी सेस सांगितलं होतं तुम्हाला, त्या सेसचं क्रेडिट तुम्हाला मिळतं. In order to avail ITC of IGST and GST compensation cess, an importer has to mandatorily declare GST registration number in the bill of entry. काय असतं, जेव्हा फॉरेनचं प्रोडक्ट तुमच्या पोर्टवर येतो, रिसिव्हिंग पोर्टवर, तर त्यावेळेस तुम्हाला बिल ऑफ एंट्री फाईल करावी लागते तुम्हाला किंवा तुमच्या कस्टम एजंटला. तर त्यावेळेस जे बिल ऑफ एंट्री तयार होतं किंवा तुम्ही ते फाईल करता गव्हर्नमेंटच्या साईटवर, तर त्याच्यामध्ये जीएसटीचा कॉलम असतो तुमचा. त्या जीएसटीचा कॉलम मध्ये तुमचा जीएसटी नंबर स्पेसिफिक बरोबर आलेला असला पाहिजे. कारण की इम्पोर्टचं जे क्रेडिट आहे सर्व सिस्टीमवरच मिळतं, ते आपोआप तुमच्या GSTR1, GSTR2 आणि 3 मध्ये दिसतं. The custom EDI system would be interconnected with the GST portal for validation of ITC. Bill of entry in the normal location would be digitized and used for validation of input tax credit code provided by the GST portal. मी जे सांगितलं तेच सांगतायत. कमेंट कोणीतरी केली आहे, एकदा बघतो. Not relevant. Other relevant point regarding GST input tax credit. Input tax credit can be availed by a registered person only if all applicable particulars as prescribed in the invoice rule are mentioned in the invoice. इंटरेस्टिंग पॉइंट आहे. मी पहिल्याच दिवशी आय थिंक तुम्हाला जीएसटीचे काही बिल दाखवले होते. त्या बिलांमध्ये किंवा जीएसटीच्या रूल मध्ये बिल्स मध्ये काय काय असलं पाहिजे ते पर्टिक्युलर सर्व असले पाहिजे. मेजरली त्याचं नाव, जीएसटी नंबर, प्लेस ऑफ सप्लाय, किती गुड्स आहे, काय रेट आहे, आयजीएसटी, सीजीएसटी, एलजीएसटी, यूटीजीएसटी, सेस हा स्पेसिफिक सर्व वेगळा दाखवला पाहिजे, त्याचे डिटेल्स असले पाहिजे.
त्याच्यानंतर ते बिल साईन असलं पाहिजे, डिजिटल असेल तर त्या पद्धतीचे डिजिटलचे नियम असले पाहिजे. म्हणजे इत्थंभूत माहिती, मटेरियल जर असेल, प्रोडक्ट जर असेल तर ते कुठल्या ट्रान्सपोर्टने दिलं आहे, बाय हँड दिलं आहे की तुम्ही पोहोचवत आहेत, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजे. If the tax paid on input is more than the tax paid on output, the ITC can either be carried forward or claim as a refund. आता याच्यामध्ये काय आहे की भरपूर ठिकाणी टॅक्स रेट जास्ती असतो इनपुटचा आणि आउटपुटचा टॅक्स रेट कमी असतो. एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, समजा गव्हर्नमेंट एक बिल्डिंग बांधते आणि तो कॉन्ट्रॅक्ट एका XYZ डीलरला दिलेला आहे किंवा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याला जे मटेरियल लागणार आहे, सिमेंट, स्टील, सँड, ब्रिक्स, त्या सर्वांवरचा तो क्रेडिट घेतो. आणि जर तुम्हाला लक्षात असेल तर सिमेंटचा मी 28% जीएसटी रेट सांगितला आहे, तर तो सिमेंट सुद्धा 28%ने परचेस करतो, किंवा ब्रिक्स आणि सँड ज्या आहे त्या 5%ने परचेस करतो. म्हणजे मिक्स रेशो असतो त्याचा. आणि त्याला जेव्हा गव्हर्नमेंटला बिलिंग करायचं असतं त्यावेळेस तो फक्त 12% जीएसटी लावतो. 12% जीएसटी लावतो. त्याच्यामुळे होतं काय की याच्याकडे क्रेडिट जास्ती असतं. म्हणजे होतं काय इन शॉर्ट की याच्याकडे ₹1,200 क्रेडिट असतं, पण तो गव्हर्नमेंटला फक्त ₹100 भरेल, ₹100 जीएसटी भरेल. मग ₹25 त्याच्याकडे बॅलन्स असतील, तर ₹25 त्याच्याकडे जे बॅलन्स आहे त्याचा तो कॅरी फॉरवर्ड करेल किंवा त्याचं रिफंड क्लेम करेल. आता इथे त्यांनी म्हटलंय की रिफंड क्लेम करेल, तर प्रत्येक गोष्टीचा रिफंड मिळत नाही. पर्टिक्युलर केसेस आहेत त्या केसमध्येच रिफंड मिळतो. इन्व्हर्टेड जे रिफंड म्हणजे इन्व्हर्टेड रेट जे म्हणतो आपण, म्हणजे परचेस करताना जास्ती रेटने परचेस करतो आणि सेल करताना कमी रेटने सेल करतो, त्या केसमध्येच रिफंड मिळतो, अदरवाईज रिफंड मिळणार नाही. इन केस ऑफ अ बिल्डर, बिल्डर पण तेच करतो, नॉर्मल बिल्डर, नॉट अ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. बिल्डर काय करतो की त्याची बिल्डिंग बांधतो तो आणि कम्प्लिशन आल्यानंतर त्याच्यावरचा जीएसटी त्याला रिव्हर्स करावा लागतो, तरी सुद्धा त्याच्याकडे जीएसटीचा बॅलन्स उरतो, तर त्याचा त्याला रिफंड मिळत नाही, तो कॅरी फॉरवर्ड होतो. त्या बिल्डिंग पुरतात बरं का, त्या बिल्डिंग साठीच कॅरी फॉरवर्ड होतो. आणि सर सेस हा पण असतो का प्रोडक्ट किंवा सर्व्हिस नुसार चेंज होतो का? रिफंड इज लॉस. नाही, रिफंड मिळत नाही इफ देर इज अ लॉस. तुम्ही लक्षात असेल, मी पहिले एकदा दाखवतो तुम्हाला. आपले इथे जे बघितलं आपण, कुठे गेला लॉस, लॉस्ट. लॉस्ट म्हणजेच लॉस, स्टोलन, डिस्ट्रॉय, रिटर्न ऑफ. तर या केसमध्ये जर बघितलं तुम्ही, अशा केसमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं क्रेडिट मिळणार नाही, इव्हन तुम्ही लॉस मध्ये जरी विकला तरी.
sorry, the balance tax after claiming the input tax credit shall be deposited with the government by the 20th of the next month in GSTR 3B. म्हणजे काय की तुम्हाला गव्हर्नमेंटला 100 रुपये द्यायचे आणि तुमच्याकडे 80 रुपयाचं ITC अवेलेबल आहे, तर जे 20 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटला भरायचे तर ते नेक्स्ट मंथच्या 20 तारखेपर्यंत ते भरायचे आहे. काही स्टेटला 28, 21 आहे, काही स्टेटला अदर डेट आहे. Claiming of ITC would not be allowed beyond September of the following financial year to which the invoice pertain or the date of filing of annual return whichever is earlier. मी तुम्हाला नेहमी म्हणत होतो की विदिन 6 मंथ तुम्ही क्रेडिट घेऊ शकता, त्याच्या बियॉन्ड तुम्ही घेऊ शकत नाही असं नियम म्हणतो. पण काय झालंय ना, अॅन्युअल रिटर्न जे जीएसटीच्या वेबसाईटवर भरलं जातं त्याचं आतापर्यंत स्ट्रीमलाईन झालं नाहीये किंवा जुने सुद्धा जीएसटी अॅन्युअल रिटर्न अजून भरायला मुभा आहे. तर गव्हर्नमेंटने काय केलंय की जोपर्यंत अॅन्युअल रिटर्न भरलं जात नाही तोपर्यंत तुम्हाला क्रेडिट अवेलेबल आहे. अदरवाईज नियम काय म्हणतो की विदिन 6 मंथच तुम्हाला क्रेडिट घेता येईल, त्याच्या बियॉन्ड घेता येणार नाही. इन केस ऑफ 17-18 जर म्हटलं तर आता तुम्हाला त्याचा ITC घेता येणार नाही. 18-19 सुद्धा घेता येणार नाही, कारण की ऑलरेडी अॅन्युअल रिटर्नची जी फर्स्ट डेट होती ती निघून गेली आहे. त्याच्यानंतर आता काही लोक म्हणतात की मिळेल नाही मिळेल, तर हे डायलेमा आहे. माझ्या माहितीप्रमाणे ओरिजिनल अॅन्युअल रिटर्नची डेट निघून गेलेली आहे, आता क्रेडिट घेता येणार नाही. आता तुम्ही म्हणाल 18-19 घेता येणार, सर मग 19-20 काय? तर 19-20 क्रेडिट 30 सप्टेंबर पर्यंत घेता येत होतं, नियम असं म्हणतो. पण अजून सुद्धा अॅन्युअल रिटर्न भरले गेलेले नाही. अजून 18-19 अॅन्युअल रिटर्न भरले गेले नाही, तर 19-20 येत विषयच येत नाही. तर 19-20 क्रेडिट घेऊ शकतात, पण परत क्वेश्चन मार्क आहे. असेसमेंटला जर ऑफिसरने त्रास दिला तर यू हॅव टू बेअर दॅट. म्हणजे 30 सप्टेंबरच्या आधीच तुम्ही क्रेडिट घेऊन टाकायला पाहिजे होतं 19-20. A person who has applied for GST registration within 30 days of becoming liable for registration is entitled to claim ITC in respect of a goods held in stock on the day immediately preceding the date from which he become liable to pay tax. मी याच्या आधी स्टार्टिंगला सांगितलं होतं की रजिस्टर्ड डीलर असेल तर त्यालाच ITC घेता येतं, अनरजिस्टर्ड डीलर असेल तर त्याला ITC घेता येत नाही. पण काय होतं की आजपर्यंत तुम्ही URD होता, तुम्ही जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी ऍप्लिकेशन केलं आणि तुम्हाला आज जीएसटी रजिस्ट्रेशन मिळून गेलं. मग त्यावेळेस काय होतं की उद्यापासून की इव्हन आज जर तुम्हाला सकाळी नंबर माहीत पडला आणि आज जर तुम्ही काही प्रोडक्ट विकलं तर तुम्हाला आजच त्याच्यावर जीएसटी भरावं लागेल, म्हणजे जे गुड्स सेल कराल त्याच्यावर. पण तुम्ही म्हणाल सर पण मी ते प्रोडक्ट आहे ना माझ्या रजिस्ट्रेशनच्या आधी घेतलेलं आहे आणि माझ्या ते स्टॉक मध्ये होतं. सर तुम्ही म्हणताय आता तुम्ही सेल केलं तुम्हाला त्याच्यावर तर जीएसटी मिळेल. तुम्ही म्हणाल सर मी जे जीएसटी पेड केलं आहे त्याचं काय, किंवा जे सेल केलं तर ठीक आहे सर, पण मग बाकी अजून भरपूरसं प्रोडक्ट माझं स्टॉक मध्ये आहे त्याचं काय, ते जेव्हा मी विकेल त्याच्यावर मला जीएसटी भरावं लागेल. तर हो, ते जेव्हा विकाल तुम्ही त्याच्यावर जीएसटी भरावं लागेल. मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलं त्याच्या आदल्या दिवसापर्यंत जे तुमच्याकडे माल पडून आहे, वेदर इट इज रॉ मटेरियल, वेदर इज अ प्रोसेस, वेदर इट इज इन द प्रोसेस ऑफ फिनिश गुड्स, या तिन्ही गोष्टींवरचं जे ITC आहे त्याचे जर बिल वगैरे तुमच्याकडे किंवा डेटा जर अवेलेबल आहे तर त्याचं तुम्ही ITC घेऊ शकता. ते किती दिवसामध्ये? अप टू 30 डेज मध्ये तुम्ही त्याचं क्रेडिट घेऊ शकता. आणि ते सुद्धा केव्हा? जेव्हा जीएसटीच्या साईटवर तुमचं स्टॉक स्टेटमेंटचा एक फॉर्मॅट आहे, ITCचा एक फॉर्मॅट आहे, तो त्याच्यामध्ये टाकला की तुम्हाला त्याचं क्रेडिट घेता येईल. A person switching over to the normal scheme from the composition scheme under section 10 is entitled to ITC in respect of goods held in stock and capital goods on the day immediately preceding the day from which he becomes liable to pay tax, a normal taxpayer. तुम्ही आज कंपोजिशन डीलर आहात, आजपर्यंत तुम्ही कंपोजिशन डीलर आहात, तुमचा 1.5 करोडच्या वरती जर सेल झाला तर तुम्हाला नॉर्मल स्कीम मध्ये शिफ्ट व्हावं लागतं.
किंवा तुम्हाला 31 मार्चला असं वाटलं की पुढच्या वर्षी मला कंपोजिशन डीलर राहायचं नाहीये, मला नॉर्मल डीलर व्हायचं आहे, त्या केसचं एक्झाम्पल आहे. कंपोजिशन मध्ये काय आहे की तुम्हाला क्रेडिट घेता येत नाही, पण तुम्हाला जीएसटी पे करावा लागतो. आज तुम्ही नॉर्मल याच्यामध्ये कन्वर्ट झाला, नॉर्मल स्कीम मध्ये तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहे स्टॉक मध्ये, तिघं रॉ मटेरियल, फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस, तर त्याच्यावरचा तुम्हाला आयटीसी घेता येतो. परत तेच आहे की तुम्ही जेव्हा कन्वर्ट होतात तेव्हा तुम्हाला जीएसटी पोर्टलला हे सर्व डिटेल्स टाकावं लागतात आणि त्याच्यानंतर त्याचा आयटीसी घेऊ शकतात. पुढचं, where an exempt supply of goods or service or both become taxable, the person making such supply shall be entitled to take ITC in respect of goods held in stock relatable to exempted supply. He shall also be entitled to take credit on capital goods used exclusively for such exempt supply. आपण असं म्हणूया की एखादी सर्व्हिस आहे XYZ सर्व्हिस, त्याच्यावर जीएसटी लागत नाही, नॉट अ झिरो रेटेड, एक्झेम्प्टेड सर्व्हिस और नॉन जीएसटी सर्व्हिस. पण गव्हर्नमेंटने रूल चेंज केला. आज गव्हर्नमेंटने रूल केला की आज ह्या सर्व्हिस पासून जीएसटी लागेल, ह्या सर्व्हिसवर जीएसटी लागेल किंवा ह्या प्रोडक्टवर जीएसटी लागेल. मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणतात की सर आता हे प्रोडक्ट आमच्याकडे स्टॉक मध्ये आहे, तर त्याचे स्टॉक मध्ये आहे त्याच्यावर रिलेटेड जे कॅल्क्युलेटेड किंवा ती गव्हर्नमेंट जेव्हा ते टॅक्सेबल करेल तर त्याचे नियम देईल, त्या नियमाप्रमाणे त्याच्यावरचा आयटीसी कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचं क्रेडिट घेऊ शकतात. आठ नंबर, इन केस ऑफ अ चेंज ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ registered person on account of sale, merger, demerger, etc., the unutilized ITC shall be allowed to transfer to the transfer. A ने त्याचा पूर्ण बिझनेस इन्क्लुडिंग, पूर्ण म्हणजे इन्क्लुडिंग ऑल लायबिलिटीज अँड ऍसेट्स विथ स्टॉक ट्रान्सफर केला बी ला, तर बी ला फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्याचं आयटीसी घेता येतं. इवन ते जे अनयुटिलाइज क्रेडिट आहे त्याचं प्रोडक्ट स्टॉक मध्ये असो किंवा नसो तरी सुद्धा त्याला त्याचं अनयुटिलाइज क्रेडिट, एज अनयुटिलाइज क्रेडिट बी ला ट्रान्सफर करता येतं. किंवा डीमर्जर झालं, सेल झालं, नॉर्मली डीमर्जर किंवा सेल मर्जर, सॉरी, डीमर्जर मध्ये पण काय असतं, एका कंपनीचे दोन कंपनी होतात, तर त्या एका कंपनीचे दोन कंपन्या झाल्यामुळे जे प्रोपोर्शनेट असेल त्याच्या ऍसेट म्हणा किंवा काही वर्किंग कॅपिटल, नेट ऍसेट याच्या प्रोपोर्शन मध्ये अनयुटिलाइज क्रेडिट मिळेल. मर्जर मध्ये काय की दोन कंपन्या एका कंपनीमध्ये मर्जर होतं, त्या ज्या दोन कंपन्या आहेत या दोघांचे जे अनयुटिलाइज क्रेडिट आहे, कॅरी फॉरवर्ड अनयुटिलाइज क्रेडिट आहे, ते सुद्धा या एका कंपनीला क्रेडिट मिळेल. The GST paid under reverse charge mechanism can also be claimed as input tax credit. मी पुन्हा सांगितलं, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचं जे जीएसटी पे कराल त्याचंही तुम्हाला आयटीसी मिळतं. 10 नंबर, इनपुट टॅक्स क्रेडिट इज अलाउड ऑन जीएसटी पेड ऑन कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड्स जे घेतात तुम्ही तुमच्या आउटपुट सर्व्हिसेस साठी, आउटपुट प्रोडक्ट साठी किंवा ट्रेडिंग साठी, तर त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळेल. No ITC would be allowed if depreciation has been claimed on the tax component of the goods, capital goods. याच्यासाठी आपण एखादा चार्ट घेऊया, एक एक्सेल ओपन करूया. तुम्ही काय केलं, एक लाख रुपये बेसिक असलेलं प्रोडक्ट घेतलं, त्याच्यावर 5,000 रुपये जीएसटी पे केलं आणि तुम्हाला 1,05,000 मध्ये ते प्रोडक्ट तुमच्या किंवा कॅपिटल ऍसेट जे आहे, कॅपिटल ऍसेट ते तुमच्या प्रीमाइसेस मध्ये आलं.
तर रूल काय म्हणतो की ह्या जीएसटीचं जर तुम्ही कॅपिटलायझेशन केलं, कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तुमच्या फिक्स ऍसेट मध्ये तुम्ही जर 1,05,000 पूर्ण ऍड केले आणि फिक्स ऍसेट असल्या कारणाने याच्यावर पूर्ण याच्यावर जर तुम्ही डेप्रिसिएशन क्लेम करत असाल तर तुम्हाला आयटीसी मिळणार नाही. म्हणजे काय म्हणताय की तुम्ही जर फक्त 1,00,000 रुपये बेसिक जी अमाऊंट आहे ती जर तुम्ही कॅपिटलाइज केली आणि हे जे 5,000 रुपये जे आहे याचं आयटीसी म्हणून जर क्लेम केलं तरच हे आयटीसी मिळेल. अदरवाईज ह्या 5,000चं पण जर कॅपिटलायझेशन केलं तर याचं क्रेडिट मिळणार नाही. आय होप आय एम क्लिअर. कॅपिटलायझेशन मध्ये काय आहे की ड्युटीज घ्यायच्या नाही, इथे फक्त 1,00,000 रुपये कॅपिटलायझेशन करायचं आणि 5,000चं आयटीसी क्लेम करायचं आहे. जर तुम्ही आज कॅपिटलायझेशन सुद्धा केलं आणि क्रेडिट सुद्धा घेतलं तर जीएसटी डिपार्टमेंट जेव्हा असेसमेंट करेल किंवा तुमचं ऑडिटर ऑडिट करेल आणि त्याच्या लक्षात आलं की तुम्ही 1,05,000चं कॅपिटलायझेशन केलं आहे तर तुम्हाला जे 5,000चं क्रेडिट आहे ते नाकारलं जाईल, ते रिव्हर्स करावं लागेल. The detail of GST paid on input would be auto-populated in GSTR 2. आपण आता 2A म्हणूया, सध्या 2A नाहीये, 2A म्हणूया आपण. However, the detail of GST paid on input on reverse charge basis would not be auto-populated. The detail of GST paid on reverse charge basis would be manually required to be furnished in GSTR 2. सेल परचेस असेल नॉर्मल तर तुम्हाला समोरच्या त्याच्या जीएसटीआर मध्ये तुम्हाला तुमचे डिटेल टाकून देईल आणि तुमच्या जीएसटीआर 2 मध्ये तो ऑटोमॅटिक जीएसटीच्या पोर्टलवर दिसेल. आरसीएमच्या केसमध्ये आपणच जीएसटी भरतोय त्याच्यामुळे तो ऑटो पॉप्युलेटेड येणार नाही. त्याच्यावरचा जो जीएसटी त्याचे जे डिटेल्स आहे आपल्याला ते जीएसटीआर 2 मध्ये आपण टाकायचे आहे. आपण आता सध्या म्हणून 2A, तर त्या केसमध्ये जीएसटीचं क्रेडिट मिळेल. त्याच्यानंतर आता एक नियम असा आहे की आपण म्हणतो की सर माझं एखादा क्रेडिट घ्यायचं राहून गेलंय. इथे आपण समजूया डिसेंबर 2019 माझं 1,00,000 रुपयाचं क्रेडिट राहून गेलंय किंवा 1,00,000 जास्ती. आपण म्हणू एखाद्या बिलामध्ये 5,000 रुपयाचं सर आयटीसी राहून गेलंय मला घ्यायचं. तर डिसेंबर 2009चं फायनान्शियल इयर संपेल मार्च 2020 तिथपासून तर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मला याचं क्रेडिट घेता येईल. कधीपर्यंत? 30 सप्टेंबर 2020 पर्यंत. पण मला काय झालं डिसेंबर 2019 मध्ये मला लक्षात क्रेडिट घ्यायचं राहून गेलं, पण मला जानेवारी 2020 मध्येच लक्षात येऊन गेलं की माझं आहे ना 5,000चं क्रेडिट घ्यायचं राहून गेलेलं आहे. मी काय करतो जानेवारी 2020चं जे रिटर्न भरतो त्याच्यामध्ये हे 5,000 रुपये जे आहेत ते पूर्ण दाखवून देतो. तर हे अलाउड आहे, तो हे अलाउड आहे. पण याचं क्रेडिट मी अवेल्ड केलं युटिलायझेशन जर करायचं असेल तर मला नियम काय म्हणतो की ह्या 5,000च्या 10%च मी क्रेडिट युटिलाइज करू शकतो. म्हणजे किती? 500 रुपये मी माझा जीएसटी आउटपुट लायबिलिटी साठीला वापरू शकतो. पूर्ण 5,000 मी वापरू शकत नाही. मी जानेवारी मध्ये किती घेईल? 500 रुपये. फेब्रुवारी मध्ये किती घेईल? 500 रुपये असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये असं पण म्हटलं जातं की तुमची आउटपुट लायबिलिटी काय आहे त्याच्या 10% क्रेडिट घेता येतं. पण मी म्हणेल की जे
₹5,000 जे आहे त्याचा 10% क्रेडिट घेता येतं. तुम्ही अदर जो थॉट आहे की तुमची आउटपुट लायबिलिटी जी आहे त्याच्या 10% तुम्ही क्रेडिट याच्यामधून वापरू शकता आणि ते पुढचे जोपर्यंत हे 5,000चं क्रेडिट संपत नाही तोपर्यंत ते पुढे कॅरी फॉरवर्ड चालत राहील आणि त्याचं क्रेडिट घेत राहा. मग हे नियम मागच्या वर्षी आला, मग कोविड आला, कोविड-19. मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं की काही दिवसासाठी तुम्ही हे जे 10%चं लिमिट आहे ना, 10%चं लिमिट ते वापरू नका, हे 5,000 पूर्ण तुम्ही वापरू नका. त्यासाठी त्यांनी ते सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर अपडेट ऑन 1 जानेवारी 20 जसे की हे जे मी तुम्हाला सांगितलं की 10% ची नियम होता. गव्हर्नमेंटने काय केलं, आता 10% आहे तो जेव्हा आला त्यावेळेस 20%चा नियम होता की 20% युटिलाइज करू शकता, पण आता तो परत 10% करून टाकलाय जानेवारी 2020 पासून. हा जो 20% 10%चा नियम आला तो 9 ऑक्टोबर 2019 पासून आलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज इनपुट टॅक्स क्रेडिट म्हटलंय त्यांनी. हे परत रिपिटेशन आहे, याच्यात काही राहिलं नाही. आता पुढची स्लाइड सुरू झाली. त्याच्यानंतर आपण हे बघितलं आहे, हे पण बघितलं गेलं आहे. आय थिंक इनपुट टॅक्स क्रेडिट सर्व झालेलं आहे. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो. कोणाला जर काही विचारायचं असेल आजच्या रिलेटेड तर विचारू शकतात. सर सेस हा कॉन्स्टंट असतो, सेसचं सांगितलंय तुम्हाला की कॉन्स्टंट नसतो, तो चेंज होतो, प्रोडक्ट वाईज चेंज होतो आणि त्याचं क्रेडिट फक्त सेस साठीच घेता येतं, इतर याच्यासाठी घेता येत नाही, इतर टॅक्सेशन साठी घेता येत नाही. आणि क्रेडिट कसं घ्यायचं, काय डॉक्युमेंट लागतं, हेच की तुमच्या बिलामध्ये सेस लागून येतो, त्या सेसच तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. आय थिंक आजचं इनपुट टॅक्स क्रेडिट मी पूर्ण घेतलं आहे. याचा अजून इथं अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला आयटीसीचे स्पेसिफिक रूल वाचावे लागतील, आयटीसीचे सेक्शन वाचावे लागतील. पूर्ण एखाद्या जीएसटीचं बुक फॉलो करा आणि त्या पद्धतीने त्याच्यात वाचून तुम्ही आयटीसीचा इथं अभ्यास करू शकता. मी जे शिकवलं आहे ते डे टू डे लाईफला आपल्याला ऑफिसला जे लागतं ते मी ऑलमोस्ट कम्प्लीट शिकवलेलं आहे. We will wait for 2 minutes. आजचं पूर्ण लेक्चर रिवाइज करायचा प्रयत्न करा, मनातल्या मनात आठवायचा प्रयत्न करा काय काय सांगितलं मी. त्याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न असेल तर तो पण विचारा. सर्वांना समजलंय का? गिव्ह मी येस और नो. मला येस येणं सर्वांची येतच नाही. नसेल समजलं तसं तरी सांगा, काय अडचण आहे ते पण सांगा, मी प्रयत्न करतो ना क्लिअर करायचा. येस किंवा एखादा प्रश्न विचारला का नाही, धड 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 जेवढे पार्टिसिपंट आहेत त्यांच्या सर्वांचं आलं पाहिजे. Very good. Thank you for all.